नमस्कार मित्रांनो, मी एन एस पोद्दार आपल्या सर्वांचं आपल्या या क्लासमध्ये स्वागत करतोय, ज्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन. याच्या आधी तुम्ही प्रॉबिलिटीबद्दल बरंचसं काही ऐकलं असणार आहे, काही एक्झाम्पल्स पण सोडवले असणार आहेत. तुमच्या 10th क्लासला तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले असणार आहेत. त्याच्याशी रिलेटेड आणि त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला आता इथनं पुढे डिस्कस करायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्यूट कशी होते हे यामध्ये आपल्याला शिकायचं असतं. आता हे शिकत असताना सुरुवातीचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पहिल्यांदा आपण रिवाइज करून घेण्याचा प्रयत्न करूया. Probability distribution describes the values and probabilities that a random event can take place. म्हणजे probability कशामध्ये करतो आपण, डिस्क्राईब द व्हॅल्यूज अँड probabilities that a random event can take place. म्हणजे रॅन्डम इव्हेंट म्हणल्यानंतर असे इव्हेंट्स ज्या ठिकाणी त्याचे आन्सर्स तुम्हाला माहित असणार. देर आर टू टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स. दोन टाईपचे रॅन्डम व्हेरिएबल्स आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. आता डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलची डेफिनेशन बघा. अ रॅन्डम व्हेरिएबल इज अ डिस्क्रीट इफ इट टेक्स ओनली स्पेसिफिक व्हॅल्यू इन अन इंटरवल. म्हणजेच काय की ज्याच्या काही स्पेसिफिक व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यू म्हणजे आपण त्या ठिकाणी कुठलाही एक 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 एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लोअर्स किती आहेत. मग फ्लोअर्स किती आहेत म्हटल्यानंतर आपण एक ते 2 सांगू शकतोय किंवा 3 सांगू शकतोय, 4 सांगू शकतोय, म्हणजे स्पेसिफिक आन्सर सांगू शकतो. परंतु इथून ते इथपर्यंत असेल असं आपण सांगू शकत नाही. ओके, नंबर ऑफ किड्स, एखाद्या क्लासमध्ये नंबर ऑफ किड्स किती आहेत, नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, त्याचा एक स्पेसिफिक आपण नंबर सांगू शकतो. अशा टाईपच्या एक्झाम्पल्सला म्हणायचं डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल्स. आणि दुसरं ते म्हणजेच कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये इंटरवलचा वापर केलेला असतो. A random variable is continuous if it takes any values in a given interval. कुठून ते कुठपर्यंत तुम्ही इंटिग्रेशन मध्ये बघितलं असणार आहे बघा, ए पासून बी पर्यंत. ए पासून बी पर्यंत म्हणजे ती रेंज झाली. अशा टाईपच्या एक्झाम्पल्सला म्हणायचं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे तुम्हाला दोन पद्धतीचे व्हेरिएबल्स असतात. एक असतं डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि दुसरं असतं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल्सच आता इथनं पुढे आपण अभ्यास करणार आहे. डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे जो डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे त्याचं तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढून डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, म्हणून त्याला नाव आहे डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर त्याची एक डेफिनेशन या ठिकाणी, लेट अ रॅन्डम व्हेरिएबल कॅपिटल एक्स ॲझ्युम व्हॅल्यूज x1, x2, x3 अप टू so on xn विथ प्रोबॅबिलिटीज. त्यांच्या प्रोबॅबिलिटीज प्रत्येकांच्या p1 ऑफ x1, p2 ऑफ x2, p3 ऑफ x3 अप टू so on pn ऑफ xn रिस्पेक्टिव्हली. अशा पद्धतीच्या या प्रोबॅबिलिटीज आहेत. where probability of capital X is equal to xi, where pi is greater than 0, कायम probability ही 0 किंवा 0 पेक्षा मोठी असते. I going from 1 to n and the महत्वाची एक डेफिनेशन बघा, p1 प्लस p2 प्लस p3 अप टू so on अप pn इज इक्वल टू 1. सगळ्या प्रोबॅबिलिटीची दिलेल्या एक्झाम्पल मध्ये सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही कायम 1 असते. सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज 1. ओके, इज कॉल्ड ॲज डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी ही कायम 0 किंवा 0 पेक्षा मोठी आणि सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही कायम किती असणार आहे, 1 असणार आहे. याचाच अर्थ असं सांगता येईल की प्रोबॅबिलिटी ही कधीही 1 पेक्षा मोठी असणार नाही. ओके, दुसरं कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, त्याची डेफिनेशन बघा. अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल्स इन अ रॅन्डम व्हेरिएबल विथ अ सेट p of possible values known as range that is infinite and uncountable. ओके, यामध्ये जरा सेट ऑफ पॉसिबल, सेट ऑफ स्पेलिंग मिस्टेक आहे या ठिकाणी, नोन ॲज रेंज दॅट इज इन्फानाईट अँड अनकाउंटेबल. इन्फानाईट आणि अनकाउंटेबल. आता सपोज तुम्हाला रेंज दिली, त्या रेंजमधले कुठलेही नंबर सांगा म्हणून सांगितलं, तर ते पॉईंटमध्ये पण असू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही इन्फानाईट नंबर सांगू शकता की जे आपण काउंट पण करू शकत नाही, म्हणून त्याला आपण अनकाउंटेबल असं म्हणतोय. मग इथं बघा, तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू बी इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असं तुम्ही यूज करता. म्हणजे इन जनरल तुम्हाला डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये फक्त प्रोबॅबिलिटीचे ॲडिशन करायचे आहे आणि कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला इंटिग्रेशन वापरून इंटरवलचा अभ्यास करायचा असतो. अशा पद्धतीनं 2 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायचे. त्याच्यातला हा पहिला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायचा तो म्हणजेच डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यातलं मध्ये 3 प्रकार पडतात. त्या 3 प्रकारामधला पहिला प्रकार आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल म्हटल्यानंतर बाय म्हणजेच 2, म्हणजेच प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला 2च भाग पडतात. 2च भाग तुम्ही विचारात घ्यायचे, एक तर सक्सेस पाहिजे किंवा फेल्युअर पाहिजे.
सपोज एखादा कॉईन आपण टॉस केला, आता सपोज मी हेड मानतोय, जर हेड पडला तर मला सक्सेस मिळणार आहे आणि टेल आला तर मला फेल्युअर मिळणार. म्हणजे मला 2 एक्झाम्पल्समध्ये मला फक्त सक्सेस पाहिजे किंवा प्रोबॅबिलिटी पाहिजे, फेल्युअर पाहिजे. म्हणजे तुम्ही सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी दोघांच्या मध्येच विचार करायचा. एखादा आपण ठोकळा, सापशिडी जे आपण खेळतोय त्याच्यामध्ये 1 ते 6 आकडे पडतात आणि मला 6 आकडा पडायला पाहिजे. 6 पडलं तर मला सक्सेस मिळणार आहे आणि 6 नाही पडलं तर मला फेल्युअर मिळणार आहे. म्हणजे सक्सेस आणि फेल्युअर या 2 गोष्टीचाच विचार तुम्हाला यामध्ये करायचा असतो. तर त्याच्यामध्ये बघा नेमकं काय काय असणार आहे. इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे. क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी म्हणजेच क्यू. एन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स. असं तुम्ही किती ट्रायल्स करणार आहे तो म्हणजे एन. एन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स. तो एक्सपेरिमेंट तुम्ही किती वेळा रन करताय हे सांगणे म्हणजेच नंबर ऑफ ट्रायल्स. कॅपिटल एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल. हा एक रॅन्डम व्हेरिएबल असणार आहे. बऱ्याचशा एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते, सांगावी लागते. Then the binomial distribution is given by capital P in bracket capital X is equal to X is equal to NCR. NCR म्हणजे कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे. NCR हा याच पद्धतीने डिनोट केला जातो किंवा कॅल्क्युलेटरवर टाईप करताना तुम्हाला याच पद्धतीने कॅल्क्युलेटरवर टाईप करावा लागतो. NCR इंटू P रेस टू R. P म्हणजेच कोण आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, सक्सेसची प्रोबॅबिलिटी. P रेस टू R इंटू Q, Q रेस टू N मायनस R. ज्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला N म्हणजेच नंबर ऑफ ट्रायल्स माहित आहे, P म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, Q म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. मग R म्हणजे काय, R हा तुमच्या क्वेश्चन मध्ये असतो, क्वेश्चन वरून तुम्ही R ठरवायचा असतो. आपण ते एक्झाम्पल वरून आपण सांगू शकतो R म्हणजे काय. तर लक्षात घ्या या दोघांच्या मध्ये एक महत्वाचं काय की सक्सेसची प्रोबॅबिलिटी प्लस फेल्युअरची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 1 असणार आहे. कारण की प्रोबॅबिलिटीची बेरीज किती आहे, 1 आहे. याचा अर्थ जर मला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काढायचं असेल तर या फॉर्म्युलांचा वापर करू शकतो, फेल्युअर काढायचं असेल तर या फॉर्म्युलाचा वापर करू शकतो. पुढचा पॉईंट बघूया आपण, त्याचं डायरेक्टली एक्झाम्पल बघूया. An unbiased coin is tossed 5 times. Find the probability of getting 3 heads. महत्वाचं काय म्हणजे एक कॉइन तुम्हाला किती वेळा टॉस करायचा आहे, 5 वेळा टॉस करायचा आहे. कॉइन टॉस करायचा आहे. कॉइन टॉस करायचा म्हणजे तो जो एक्सपेरिमेंट आहे तो कशाचा आहे, हेड किंवा टेलचा आहे. हेड किंवा टेलचा याचा अर्थ सॅम्पल स्पेस किती असणार आहे, 2 असणार आहे. ओके. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हेड पडण्याचे चान्सेस किती, एकदाच. याचा अर्थ त्याची प्रोबॅबिलिटी काय असते, एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती येणार आहे, 1 येणार आहे आणि एन ऑफ एस किती असणार आहे, 2 असणार आहे. म्हणून कॉइन इज टॉस्ड ज्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे ही सक्सेस पडण्याची जी काय प्रोबॅबिलिटी आहे ती एकदा एक्सपेरिमेंट वरच ठरवायची असते. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 2 पैकी 1 पडण्याचे चान्सेस आहेत. त्याच पद्धतीनं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काढू शकतोय. आता आपण जो फॉर्म्युला वापरला P प्लस क्यू इज इक्वल टू 1, त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. क्यू इज इक्वल टू 1 मायनस P करू शकतोय कारण की P माहित आहे. आणि 1 मायनस 1 हाफ किती येतं, 1 मायनस 1 हाफ येतं परत 1 हाफ. याचा अर्थ कॉइनच्या एक्झाम्पलमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ही कायम 1/2 असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर 1/2च असणार आहे. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे कॉइनच्या एक्झाम्पलमध्ये फक्त. नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे तो एक्सपेरिमेंट तुम्ही किती वेळा करणार आहे, 5 वेळा करणार आहे. किती वेळा, 5 वेळा. तो झाला नंबर ऑफ ट्रायल्स. आता याच्यानंतर प्रोबॅबिलिटी गेटिंग 3 हेड्स. गेटिंग 3 हेड्स याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची. 3 हेड्स काढायचा, त्याचा अर्थ इथं आर ची किंमत मिळाली 3, म्हणजे आर ची किंमत तुम्ही 3 कन्सिडर करायची. कॅपिटल पी इज इक्वल टू कॅपिटल पी इन ब्रॅकेट कॅपिटल एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज द रॅन्डम व्हेरिएबल. एक्सची व्हॅल्यू 3 कन्सिडर झाली म्हणजे आरची व्हॅल्यू 3 फॉर्म्युल्यानुसार. फॉर्म्युल्यामध्ये आपण बघा यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. आरच्या ठिकाणी काय पुट करायचं, 3 पुट करायचं. एनच्या ठिकाणी काय पुट करायचं, 5 पुट करायचं. पीच्या ठिकाणी 1/2 पुट करायचं आणि क्यूच्या ठिकाणी पण 1/2. या व्हॅल्यू जर याच्यामध्ये आपण पुट करत आलो तर बघा 5C3, एन 5 आहे, आर म्हणजे 3 आहे, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये विचारलंय. P रेस टू 3 इंटू क्यू रेस टू 5 मायनस 3. मग हेच आपण सिम्प्लिफिकेशन करत आलो तर हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तर तुम्हाला याचं उत्तर डायरेक्टली या पद्धतीने मिळतं, 5/16. याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेडचा आन्सर किती मिळालं, 5/16. म्हणजेच 3 हेड पडण्याचे चान्सेस किती आहेत, 5 डिवायडेड बाय 16. सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला आर कोणता आहे हे एक्झाम्पलवरून ठरवायचं आहे. सक्सेसची प्रोबॅबिलिटी, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी ठरवायची असते.
त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल, अ कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 हेड्स. एक कॉइन आपल्याला किती वेळा टॉस करायचा आहे? 3 वेळा टॉस करायचा आहे. 3 वेळा टॉस करायचा म्हणजे तो एक्सपेरिमेंट किती वेळा असणार आहे? 3 वेळा. याचाच अर्थ नंबर ऑफ ट्रायल्स किती आले? 3 आले. कॉइनचं एक्झाम्पल आहे म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 1/2, फेल्युअर 1/2, म्हणजे या दोन्ही गोष्टी झाल्या. आणि नंबर ऑफ ट्रायल्स किती मिळाले? 3. या 3 गोष्टी मिळाल्या. आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 हेड्स. गेटिंग एक्झॅक्टली 2 हेडचा अर्थ काय? ओके, एक्झॅक्टली 2 हेड्स म्हणजे आरची व्हॅल्यू 2. आरची व्हॅल्यू 2 जरी आपण आधी घेतली, फॉर्म्युला यूज केला, तर फॉर्म्युल्यामध्ये बघा एन किती आहे? 3 आहे. सी सेम, आरची व्हॅल्यू 2, p⁻², q⁻3 - 2. आणि याच्यामध्ये पीची व्हॅल्यू आणि क्यूची व्हॅल्यू जर पुट केली तर आपण या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतोय. हे कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकताय. याचा आन्सर येतं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज इक्वल टू 3/8. या पद्धतीने तुम्ही ती ऍडजस्टमेंट करू शकता. ओके, क्लिअर? कळतंय का? बघा, फक्त काय करायचं आहे, सक्सेस आणि फेल्युअरमध्येच तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल चेक करायचा. ओके, या पद्धतीने झालं. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. 10% ऑफ ए कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. 10% म्हणजे जे काय कंपनी तुम्हाला प्रॉडक्ट तयार करते त्याच्यामध्ये 10% डिफेक्टिव्ह असतं. इफ 12 components are selected at random, find the probability that at least 2 will be defective. त्याच्यामधले 2 हे डिफेक्टिव्ह असतील. त्याची प्रोबॅबिलिटी किती? मग या एक्झाम्पलमध्ये जर विचारलं केलं तर नंबर ऑफ ट्रायल्स किती घ्यायला सांगितले? 12 घ्यायला सांगितले. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती आहे? 10%. डिफेक्टिव्ह जर आपल्याला मिळालं तर ते तुमचं सक्सेस आहे, म्हणून त्या ठिकाणी सक्सेसची प्रोबॅबिलिटी 10% कन्सिडर केली. 10%चा अर्थ काय असतो? 10/100 असतो. 10/100 म्हटल्यानंतर ते किती येतं? 0.1 येतं. लक्षात घ्या, सक्सेसची प्रोबॅबिलिटी 10/100 म्हणजे 0.1, आणि याच्यावरून फेल्युअरची प्रोबॅबिलिटी काढतोय आपण 1 - p, आणि 1 - p म्हटल्यानंतर 1 - 0.1 या पद्धतीने आलं. आता सक्सेसची प्रोबॅबिलिटी फेल्युअरची प्रोबॅबिलिटी 0.9 मिळाली. आधी याचा वापर मी आपल्याला आपल्या मेन एक्झाम्पलमध्ये करणार आहे. फाइंड दी प्रोबॅबिलिटी ॲटलिस्ट टू विल बी डिफेक्टिव्ह. ज्या वेळेला ॲटलिस्ट ॲटमोस्टचे एक्झाम्पल्स येतील त्या वेळेला तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल काय येतात याचा विचार करावा लागतो. तेवढ्यासाठी लेट एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल कन्सिडर केलं. म्हणजेच काय की एखादा तुम्ही हा किती वेळा करणार आहे? 3 वेळा करणार आहे. ओके, 12 वेळा करणार आहे. 12 वेळा करणार आहे म्हटल्यानंतर कोण पण डिफेक्टिव्ह असणार नाहीत, म्हणजे 0 डिफेक्टिव्ह असतील, किंवा 1 डिफेक्टिव्ह असेल, किंवा 2 डिफेक्टिव्ह असतील, किंवा 3 डिफेक्टिव्ह असतील. असं करत करत आपण कितीपर्यंत जाऊ शकतोय? 12 डिफेक्टिव्हपर्यंत जाऊ शकतोय. त्या झाल्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज. म्हणून एक्सच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत? 0 पासून 12 पर्यंत असतात. लक्षात ठेवा, एक्सची व्हॅल्यू ही 0 स्टार्ट होते आणि नंबर ऑफ ट्रायल्सला जाऊन संपते. त्यामुळे एक्सच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवत असताना या पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर आता ॲटलिस्ट 2 मीन्स काय होतं? एक्स टेक्स व्हॅल्यूज 2, 3, 4 अप टू सो ऑन 12 या पद्धतीने येतं. ओके, ॲटलिस्ट 2 मीन्स काय? लक्षात येतं का? ॲटलिस्ट 2 म्हणजे कमीत कमी 2. कमीत कमी 2 याचा अर्थ जास्तीत जास्त 12. 2 पासून 12 पर्यंत. म्हणजे तुम्हाला या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. म्हणून आता या ठिकाणी आपण लिहूया प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह मीन्स probability of 2 plus probability of 3 plus probability of 4 up to so on. probability of 12 म्हणजे असं सगळ्यांच्या probabilities काढाव्या लागतील. पण या सगळ्यांच्या probabilities काढणं या ठिकाणी क्रमप्राप्त नाही आहे. का? कारण की एवढं सगळं जर मी काढत बसलो तर या कॅल्क्युलेशनला खूप वेळ लागणार. मग अशा वेळेला एक वेगळी टेक्निक यूज करायची. सगळ्या probabilityची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय? 1 आहे. सगळ्या म्हणजे 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. बघा, 0 पासून 12 पर्यंतच्या सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज 1 आहे. तर या सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज काढायची असेल तर 1 मधून जो राहिलेली 2 आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी फक्त वजा करा. बघा, यामध्ये आपल्याला हे काढावं लागलं तर याच्यामध्ये 0 आणि 1 शिल्लक राहिले. मग 1 मधून 0 आणि 1 काढून टाकलं तर तुम्हाला राहिलेली प्रोबॅबिलिटी मिळेल. म्हणून मी काय करतोय, 1 मधून प्रोबॅबिलिटी ऑफ 0 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1 मायनस करतो. म्हणजे काय होतं की जे एक्झाम्पल तुम्ही 10 वेळा सोडवणार होता, 10 वेळा जो फॉर्म्युला वापरणार होता तो 2 वेळा वापरावा लागेल. सिंपल होतं एक्झाम्पल. म्हणजे ॲटलिस्ट ॲटमोच्या एक्झाम्पलमध्ये जवळपास या पद्धतीने तुम्हाला 1 मधून मायनस करावं लागतं. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 0 साठी परत तोच फॉर्म्युला बायनॉमियलचा वापरा. 1 साठी सेम बायनॉमियलचा फॉर्म्युला वापरा.
झिरोसाठी फॉर्म्युला वापरला तर काय होतं 12C0 P⁻0 Q⁻12 - 0 आणि 1साठी जर फॉर्म्युला वापरला तर 12C1 × P⁻1 × Q⁻12 - 1 असे येतं. आता याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं तर P⁻2 म्हणजे पीची व्हॅल्यू पुट केली, क्यूची व्हॅल्यू पुट केली सगळीकडं आणि या प्रत्येक ब्रॅकेटची मी किंमत तुमच्या कॅल्क्युलेटरवर काढू शकताय. स्वतः सेपरेटली काढून बघा. तर याची व्हॅल्यू येते पहिल्या ब्रॅकेटची 0.2824 आणि दुसऱ्याची व्हॅल्यू येते 0.0313 आणि हे कॅल्क्युलेशन जर केला तर तुम्हाला आन्सर मिळतं 0.6863 म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह आन्सर काय येतं 0.6863. कितीच्या 2 डिफेक्टिव्ह ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह असण्याचे चान्सेस आहेत 0.6863. अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं असतं. ओके, आता नवीन एक्झाम्पल परत. On an average, 2% of a population in an area suffer from TB. What is the probability that out of 5% person chosen at random from this area, at least 2 suffer TB? आता यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ पर्सन्स किती घ्यायला सांगितले आहेत 5, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स किती झाले 5. सक्सेसची प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ज्या ज्या वेळेला पर्सेंटेज दिले तीच तुमची प्रोबॅबिलिटी असते. मग ती त्याच्यामध्ये यूज करूया. नंबर ऑफ ट्रायल्स झाले 5, प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस 2% आणि 2% म्हणजेच किती 0.02. बघा 2च्या 100 म्हणजे 0.02. प्रॉबिलिटी ऑफ फेल्युअर लगेच काढता येतं. 1 - p करा. 1 - p म्हणजेच 1 - 0.02 विच इज इक्वल टू 0.98. अशा पद्धतीनं सक्सेसची प्रॉबिलिटी मिळाली, फेल्युअरची प्रॉबिलिटी मिळाली. एक्स बी रँडम व्हेरिएबल आपण कन्सिडर करतोय ज्याच्यामध्ये मगाशी जसं बोललो एक्सची व्हॅल्यू 0 स्टार्ट होते आणि कितीला एंड होते तर नंबर ऑफ ट्रायल्सला, म्हणजे व्हॅल्यूज काय असणार आहेत फ्रॉम 0 to 5 असणार आहे. मग 0 to 5 असणार आहेत म्हटल्यानंतर आता आपल्याला प्रश्न विचारलाय ॲटलिस्ट 2 मीन्स एक्स व्हॅल्यूज कमीत कमी 2, याचा अर्थ 2, 3, 4, 5च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. म्हणजेच प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह नाही, प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 सफर. त्याच्यामध्ये फक्त पाठीमागचं हे केले त्यामुळे त्याचं चुकलं. एवढं याच्यामध्ये करेक्शन करून घ्या. हा पार्ट फक्त याच्यामधला काढून टाक. ओके, 2 सफर ॲटलिस्ट 2 सफर फ्रॉम TB. 2, 3, 4, 5ची प्रॉबिलिटी तुम्हाला काढावी लागेल. मग या सगळ्यांच्या प्रॉबिलिटीज काढण्यापेक्षा एक मधून 0. प्रॉबिलिटी ऑफ 0 आणि प्रॉबिलिटी ऑफ 1 वजा करून टाका. मग यामध्ये आपण हा फॉर्म्युला यूज केला 1 - 5C0 × P⁻0 × Q⁻5 - 0 minus 5C1 P⁻1 Q⁻5 - 1. अशा पद्धतीने या व्हॅल्यूज यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेशनचा आन्सर मिळेल. ओके, 0.0777 म्हणजेच काय प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह नाही तर प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 2 विल सफर TB. याची प्रॉबिलिटी किती येते 0.0777 अशा पद्धतीने येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकता. आता बघा पुढचं एक्झाम्पल. द प्रॉबिलिटी दॅट अ मॅन एज 65 विल लिव्ह टू 75 is 0.65. What is the probability that out of 10 men which are now 65, 7 will live to 75? प्रश्न काय विचारलाय, ज्या व्यक्तींची एज आता 65 आहे ते 75 पर्यंत जगण्याचे चान्सेस म्हणजेच प्रॉबिलिटी दिले 0.65, म्हणजे ही तुमची प्रॉबिलिटी दिल्या. ठीक आहे, आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट आउट ऑफ 10 मेन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स किती सांगितले 10 विच आर नाव 65, 7 विल लिव्ह 75, त्याच्यातले 7 हे काय असणार 75 पर्यंत जगतील, याची प्रॉबिलिटी काय. मग या एक्झाम्पलला प्रॉबिलिटी ऑफ मेन एज्ड 65 विल लिव्ह टू 75 इज 0.65. देअरफॉर प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस असणार आहे 0.65. प्रॉबिलिटी ऑफ फेल्युअर लगेच काढता येतं 1 - p करा. 1 - p केल्यामुळं आपल्याला Q इज इक्वल टू 0.35 मिळतं. आता ही जर व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर याच्यावरून नंबर ऑफ ट्रायल्स आपण सांगू शकतो नंबर ऑफ ट्रायल्स 10. आणि यामध्ये आता आपण प्रश्न असा विचारला प्रॉबिलिटी ऑफ 7 विल लिव्ह टू 75 हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नानुसार आपण व्हॅल्यू आरची व्हॅल्यू 7 पुट करणार. आरची व्हॅल्यू जर 7 पुट केली तर 10C7 × P⁻7 × Q⁻10 - 7. हे आपण जर सिम्प्लिफाय केलं 10C7 × 0.65 7 × 0.35
10⁻⁷ अशा पद्धतीने तयार झालं. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही सिम्प्लिफाय केल्यानंतर याला आपल्याला उत्तर मिळतं 0.222522. म्हणजेच काय की 10 पैकी 7 जण 75 पर्यंत जगतील याचे चान्सेस किती असणार आहेत 0.2522. या पद्धतीने तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची असते. आता त्याच पद्धतीची ही 3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले. वरची एक्झाम्पल्स रेफर करा, व्हिडिओ स्टॉप करून ते व्यवस्थित बघा कसं सोडवलं आणि त्यानुसार ही 3 एक्झाम्पल सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा.